नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर डोळे लायटरने जाळले आणि मृतदेहावर उड्या मारत नाचले. एक गुंड पोलिसांच्या संरक्षणात खुलेआम धमक्या देतो. वडेट्टीवारांचे गंभीर आरोप. बीड हत्या प्रकरणातील आरोपींचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध, कराडची चौकशी करा. सगळे धागेदोरे बाहेर येतील, जितेंद्र आव्हाडांची मागणी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करा. आरोपी आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड तपासा. अटक न झाल्यास मोठं आंदोलन करणार आमदार संदीप क्षीरसागर आक्रमक. लोकसभेवेळी पंकजा मुंडे आणि विधानसभेवेळी वाल्मिक कराडांनी आमचं काम केलं. वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर आहेत. धनंजय मुंडे संतापले. मस्साजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि पोलीस अधिकारी राजेश पाटलांची भेट. केजमधील हॉटेलमध्ये भेट झाल्याची सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. संतोष देशमुख प्रकरणातील हॉटेलमधील दुसरा व्हिडिओ समोर. सीसीटीव्हीत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आधीपासूनच हॉटेलमध्ये बसल्याचं व्हिडिओतून समोर. विरोधी पक्षातील नेते आज परभणीला जाणार. जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवारांची माहिती. तर आज अधिवेशनात परभणीच्या मुद्द्यावर चर्चा. फेरमतमोजणीसाठी रोहिणी खडसे आणि ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी उच्च न्यायालयात दाद मागणार. फेरमतमोजणी होणार नसल्यानं न्यायालयात धाव. कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची अफवा. उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसात फोन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. जळगावात एसटी चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचं समोर. प्रवाशांनी आरडाओरड करत बस थांबवली. मोठा अनर्थ टळला. चालकाचं निलंबन. जळगावात तिप्पट पैशांचं आमिष दाखवून ग्रामसेवकाला 16 लाखांना गंडवलं. गुन्ह्यात पोलीस दलातील उपनिरीक्षक आणि कर्मचारीही सहभागी. 5 जणांना अटक. धुळ्यात कडाक्याची थंडी. पारा 4 अंशापर्यंत घसरला. बेघर गरजू नागरिकांना पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीकडून ब्लँकेट आणि उबदार कपड्यांचं वाटप. जळगावातील हायटेक शेतीचा नवा हुंकार. कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांची गर्दी. राज्यभरातील शेतकरी दाखल. बळीराजाला तज्ज्ञांच्या माध्यमातून प्रात्यक्षिक. श्री गुरुदेव मोठे बाबांचा 14वा पुण्यस्मरण सोहळा. धुळ्याच्या शिंदखेड्यातून निघाली भव्य शोभायात्रा. 12 वर्षांनंतर कार्यक्रम शिंदखेड्यात पार पडणार. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार आणि दलित मित्र पुरस्कार प्राप्त समाजसेवकांना स्वातंत्र्य सैनिकांच्या सोयीसुविधा लागू करा. पुरस्कार संघाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. जळगावच्या कुरेपानासे गावातील राधव माध्यमिक विद्यालयाला माजी विद्यार्थ्यांकडून 2 वॉटर कूलर भेट. 1986-87च्या 10वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम. शिर्डी विमानतळावर असुविधा दर्शवणारा व्हिडिओ व्हायरल. कर्मचाऱ्यांना जेवणासाठी कॅन्टीन नसल्यानं जागा मिळेल तेथे जेवण करण्याची वेळ. जालना जिल्ह्यात डीएपी खताच्या तुटवडा. तर रब्बी हंगामातील पिकं खताअभावी धोक्यात येण्याची शक्यता. कृषी विभागाच्या कारभारावर शेतकऱ्यांचा संताप. धाराशिवमध्ये ग्राहकांना खरेदीवर पॉइंट न दिल्यानं कापड दुकानदाराला 10,000चा दंड. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कारवाई. जालना जिल्ह्यात नाफेडकडून जवळपास 27 कोटी रुपयाची सोयाबीन खरेदी. बाजारापेक्षा अधिक भाव मिळत असल्यानं नाफेड केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत बीओटी तत्वावर नवीन भाजी बाजार बांधकामाचा प्रस्ताव प्रलंबित. यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार. सभापतींची माहिती. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात वानरांचा धुमाकूळ. शेतातील भाजीपाला पिकं वानर सेनेकडून फस्त. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान. परभणीच्या पाथरी तालुक्यातील बोरगव्हाणमध्ये घराला आग. संसार उपयोगी साहित्य आगीत जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. नवी मुंबईतील रबाळे रेल्वे स्थानकाजवळच्या भुयारी मार्गांवरील पत्र्यांना भीषण आग. अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. ठाणे स्टेशन परिसरातील ज्वेलरीच्या दुकानात जबरी चोरीची घटना. शटर तोडून चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने लंपास केले. महायुतीचं खातेवाटप ठरलं. येत्या 24 तासात अंतिम शिक्कामोर्तब होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसात संपूर्ण खातेवाटपाची यादी राज्यपालांना देणार. महायुतीचं गृह भाजपकडे, नगरविकास खातं शिवसेनेकडे तर अर्थ खातं दादा गटाकडेच राहणार. शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला तर भाजपच्या वाटेचं गृहनिर्माण खातं शिवसेनेला जाणार. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. फडणवीसांचं अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा. दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा.
फडणवीसांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट। ठाकरेंची नार्वेकरांशीही काही वेळ चर्चा। आपल्याला कोणाच्याही वैयक्तिक भानगडीत पडायचं नाही, सत्ताधाऱ्यांमध्येच मोठी अंतर्गत नाराजी, पण तुम्ही एकजुटीनं राहा, उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित आमदारांना सल्ला। विधानसभा अध्यक्षापाठोपाठ आता विधान परिषद सभापती पदही भाजपकडेच। राम शिंदे आज अर्ज दाखल करणार, तर सभापती पदासाठी शिवसेना आग्रही होती। येवल्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत भुजबळांची खदखद बाहेर, काय तर म्हणे दादाचा वादा, असला वादा वगैरे मी मानत नाही, भुजबळ संतापले। निर्णय प्रक्रियेत आमचा सहभाग शून्य, फक्त तिघेच निर्णय घेतात, छगन भुजबळांचे अजित पवार, तटकरे आणि पटेलांवर आरोप, तर शिवसेना काँग्रेस पवारांकडून मला विश्वासात घेतलं जायचं, असंही विधान। सरकारची झाली दैना, त्यामुळे भुजबळांचं वाहनही राहणार, छगन भुजबळांनी अद्याप संपर्क केला नाही, पण ते अधूनमधून संपर्कात असतात। भुजबळांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचं सूचक वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी माझा मंत्रिमंडळात समावेश असावा यासाठी आग्रह धरला होता, पण मंत्रिपद कुणीही नाकारलं तरी शेवटी निर्णय पक्षप्रमुखांचा असतो। छगन भुजबळांची अजित पवारांवर उघड नाराजी। छगन भुजबळांचा राज्यपाल पदासाठी विचार केला जाऊ शकतो, मुनगंटीवार यांनाही मोठं स्थान मिळेल, भाजपचे आमदार आशिष देशमुखांचं वक्तव्य। भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे समर्थक आक्रमक, अजित पवारांच्या बारामतीसह राज्यातील अनेक भागांमध्ये समर्थकांचं आंदोलन। अजितदादांविरोधात जोडे मारो आंदोलन करू नका, शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात, छगन भुजबळांचा अजित पवारांना टोला। विरोधी पक्षनेते पदावर एकत्र बसून चर्चा केली तर चांगलं, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक प्रस्ताव दिला असेल तर काही बोलणार नाही, ठाकरे फडणवीसांच्या भेटीवर पटोलेंची प्रतिक्रिया। ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर मशीन, फडणवीसांनी केलेल्या एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचं उत्तर। आवडती नावडती न करता सगळ्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचं अनुदान द्या, उद्धव ठाकरेंचा सरकारला खोचक सल्ला। लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथीयांचा समावेश करावा, विधानसभेत भाजप आमदार प्रवीण दटकेंची मागणी। मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या, कुणबी नोंदी शोधण्याचं काम पुन्हा सुरू करा, 25 जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर पुन्हा उपोषण, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांची शिवसेना विधिमंडळाच्या विधान परिषद मुख्य प्रतोदपदी नियुक्ती, सभागृहात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया।